हॅलो फ्रेंड, कसे आहेत तुम्ही सगळे? तर मजेत ना? तर तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग 13मध्ये. तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे सकाळचा मॉर्निंग व्ह्यू गॅलरीमधून तुम्हाला दाखवलेलं आहे. सकाळी ही स्कूल जायची गडबड आहे, तरी बघू शकता 6:30 वाजून घेते तरी अजून उठायचं हे जे काय मुहूर्तच नाही. अजून अंथरुणामध्ये लोळती चांगली, उठ म्हणताना उठत नाही. पण ह्याला जायचं नाही तर हा उठून बसलेला आहे. तुम्ही बघू शकता. ज्यांना स्कूलला नाही जायचं तर ते पहिला उठतात आणि त्यांना जायचं ते चांगले झोपून राहतात. अशा प्रकारे मी तिला उठवण्यासाठी आलेले होते. उठ म्हणून सांगून गेलेले आणि मी इकडं साईडला तिला स्कूलला घेऊन जायचं टिफिन तयार करून ठेवलेलं तुम्ही बघू शकता. कांद्याचे पराठे आणि चपाती केलेली तिच्यासाठी म्हणून मी गरमागरम असं तिचा स्वयंपाक करून ठेवलेलं आहे तिला जाण्यासाठी म्हणून. तिला परत एकदा उठ बे म्हणून सांगायला उठवलं चालली आहे. तरी बघू शकता अंथरुणातच मला डन म्हणून सांगते. उठवून तिला आंघोळ वगैरे घातली, तिचे स्कूलचे कपडे घातले आणि तिला जेवायला दिलं. ती जेवण तयारी करून ती तयारी झाली. बॅग भरलं तिचं सगळं. तिनं बॅग भरून तिला आता टिफिन पण तिचं रेडी करून ठेवलेलं भरलेलं आहे. तर तिला आता तिला रेडी करून स्कूलला पाठवायचं आहे. तरी तिला चांगलं जेवण झाल्यानंतर तिचं सकाळचं नाश्ता झाल्यानंतर तिला चांगलं थोडंसं तेल लावून विंचरून मग तिचं रेडी करून तिला पाठवणार आहे. तर तुम्ही बघू शकता तिचं ती खाऊन नाश्ता ती केलेली आहे. नाश्ता ते दुसरं काही नाही करत. चपाती पोळी चहा चपाती किंवा दूध चपाती खात असते. सकाळची भाजी नाही खात ती. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला स्वतःच्या मनाने विंचरून घेतलेले, तेल न लावता बेट लावून असेच डोकं घेऊन आले. आणि ह्याचं बघा मध्ये हा वेगळा स्पायडरमॅन तुम्हाला दाखवतो. तुम्ही त्याचं स्पायडरमॅन बघू शकता. तर ही जे केस खूप गुंता पडलेलं होते त्यामुळे तिला परत मी बेल्ट काढून परत तेल लावून विंचरून घेणार आहे. ह्याचं बघा तुम्ही, ह्याचं एकदा ऐका. तर ही जे केस तेल न लावल्यामुळे खूप सुकी आणि ड्राय झाले होते त्यामुळे हिला परत डोक्याला थोडंसं तेल लावून परत हिला चांगलं विंचरून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. सकाळी सकाळी जायची घाईमध्ये ना पोरं खूप लवकर उठत नाही थंडीमुळे आणि उठले की असं उलटं काहीतरी काम परत वाढत होतं आपल्या सकाळी. तरी बघू शकता चांगलं तेल लावून तिला परत मी विंचरून घेणार आहे. अशा प्रकारे आमचा सकाळचा मॉर्निंग रुटीन असतो. तरी बघू शकता याला चांगलं रेडी करून परत स्कूलला सोडून येणार आहे. खाली मी जी व्हॅन आहे तिथं सोडणार आहे. तरी तुम्ही बघू शकता हिचं केस मी परत एकदा नीट करत आहे. तर ह्याचं अजून चालूच आहे स्पायडरमॅन. तुम्ही ह्याचं स्पायडरमॅनचं ऐका तुम्ही एकदा परत एकदा. हे बघा आता बघू शकता परत हिला तेल लावून परत एकदा विंचरायचं चालू आहे. तर अशा प्रकारे ही जर केस एकदा सेट करून घेतलेले मी तुम्ही बघू शकताय. तशामुळे हे चालू असतं सकाळी घाई गडबडीत उलटं कामच चालू असतात. त्या प्रकारे ती अशा प्रकारे रेडी झालेली आहे. तर ही आता स्कूलला चाललेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सगळं घातलेलं आहे तिनं. स्कूलचं तिचं जे काही रोज घालते ते सगळं घालून टिफिन बॅग घेऊन चाललेली आहे आता स्कूलला. तर हे बघू शकता. बाय करती. हा बघा ह्याचं एक वेगळंच असतं. सकाळी मास्क लावून आता हे बघा लिफ्टमध्ये चाललेले. ह्याला हा उन्हाळ्याची टोपी थंडीमध्ये घालून स्वेटर न घालता थंडीमध्ये बाहेर येतं. हे लिफ्टमध्ये चाललेलो आम्ही खाली असे पार्किंगमध्ये चाललो आहे. हे बघू शकता अगदी घराच्या मागच तिची व्हॅन येते. 5 मिनिटाचा अंतर आहे, जास्त पण नाही आहे. ह्याला शक्यतो मी घरी सोडून जाते. तसं तो रोज माझ्या मागं लागत नाही, पण कधी कधी लागतो त्यावेळेस त्याला घेऊन जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता ही माऊबाई अशा प्रकारे रेडी होऊन स्कूलला जाते. थंडीच्या दिवसामध्ये पोरं सकाळी उठायला कंटाळा करतात आणि उठले तरी लवकर आवरत नाही. हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. स्कूलमध्ये जायचं म्हणलं की त्यांना जीवावर येते आणि सुट्टीच्या दिवशी ते नको म्हणले तर लवकर उठून बसतील. पण ज्यावेळेस स्कूलला जायचं त्यावेळेस ते बिनधास्त असं झोपून जातात. तरी बघू शकता सोसायटीची बॅक साईड ही असंच थोडंसं कच्चं रोड आहे. आणि बघू शकता आता आपण मेन रोडवर आलेलं आहे. तिथंच तिची व्हॅन येते रोज. ही घरच्या मागची स्टॉप आहे तिथं तिची व्हॅन येते. तर हे बघू शकता दोघांना इथं मी थांबून
आता थोडंसं तिला फेविकॉल लागणार होतं स्कूलमध्ये, ते जे तिनं घरी संपवून टाकलेलं होतं, पूर्ण खराब केलं होतं, तिला सकाळी लागणार होतं. तर मी किराणा दुकानामध्ये जाऊन तिला सर्वात प्रथम सकाळी फेविकॉल आणून दिला, तर जे की स्कूलमध्ये तिला लागणार होतं. हे दोघं बघू शकता रस्त्याच्या साईडला माझी वाट बघत थांबलेले आहेत. अजून ती जी व्हॅन आलीच नव्हती, त्यामुळे मी थोडंसं फेविकॉल तिला आणून दिलेलं आहे. हे बघा, सकाळी सकाळी एक डॉगी आम्हाला दिसलं, ते डॉगीला बघतच बसलो होतो आम्ही. आता ही जी व्हॅन येऊन गेलेली आहे, तर बघू शकता ती गेली. आता आम्ही दोघं घरी जाणार आहेत. हे बघू शकता ती गेल्यावर हा कसं करतो येण्यासारखं. अशा प्रकारे ती स्कूलला गेली आणि आम्ही आता लिफ्टमध्ये परत वरती घरी चाललेलो आहे. जे काही घरी उरलेलं काम आहे ते काम आवरणार आम्ही, जसे की झाडू, फरशी, अंघोळ, देवपूजा, जेवण, भांडी, कपडे, जे काही रिमेनिंग कामं असतात ते सगळं आता आवरून घेणार. बघू शकता आम्ही म्हणल्याप्रमाणे झाडू, फरशी सगळं घेतलेलं आहे मी. देवपूजा पण झालेली आहे. तसं आम्हाला दोघांसाठी मी आता चपात्या करून घेणार. सकाळी नुसतं तिच्यासाठी केलं होतं आणि थंडी असल्यामुळे सकाळी एकदम करून ठेवले की आता नंतर जेवताना खायला नको वाटतं, गार होतात. त्यामुळे जेव्हा जेवतो त्यावेळेस दोघांसाठी जास्त काही नाही, 2-3 पोळ्या लाटून घेते, तर आमचं जेवण होतं. तर तेच चालू आहे माझं स्वयंपाकाचंच. जास्त स्वयंपाक नाही करत, सकाळी भाजी केलेली असती, नुसतं पोळ्या जेवताना करत असते. तर हे बघू शकता तेच काम चालू आहे माझं पण. तर ह्याला भाजी खायची नव्हती, ह्याला भाजी हा शक्यतो भाजीच खातच नाही. हा खाल्ला तर तूप, साखर किंवा दूध चपाती किंवा जाम किंवा शेंगदाणा चटणी चपाती किंवा कांदा परोठा. परोठा खातो, त्यामुळे त्याला मी आता काय करावं सुचत नव्हतं, तर मी त्याला कांदा परोठा करून दिला होता. एक छोटासा कांदा कापला, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, काळा मसाला, थोडंसं गरम मसाला टाकून त्याला थोडंसं तेल टाकून कच्च्या कांद्यामध्ये ते मिक्स करून चपातीला लावून थोडंसं रोल करून दिलं. तो खातो, त्याला खूप आवडते ह्या पद्धतीची रेसिपी. थोडं त्याला ते करून दिलं आणि माझ्यासाठी नुसतं एक चपाती करून घेतली. अशा प्रकारे आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. जेवण झाल्यावर थोडेसे भांड्या पडल्या होते जेवणाचे, तर सकाळपासून जे काही नाश्त्याचे जेवणाचे भांडे पडले ते सगळं भांडे एकदम घासून घेतले. सर्वात प्रथम गॅस चांगला इकडे स्वच्छ पुसून घेतला. जे काही जेवणाचे भांडे होते ते सगळं चांगले भांडे धुवून घेतले. अजून कपडे आहेत, भांडी झाल्यानंतर कपडे पण धुवून घेणार आणि कपडे वाळवायचे आहेत मला अजून. अशा प्रकारे भांडी झाल्यानंतर कपडे पण करून घेणार होते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असा माझा सकाळचा रुटीन असतो. तर रोज डेली हाच रुटीन फॉलो करावा लागतो. तर तुम्ही हे रुटीन रोज डेलीचंच आहे, त्यामुळे रोज करून पण माणसाला कंटाळा येतो, पण आता ऑप्शन नाही आहे, त्यामुळे रोज हेच काम करायचं आहे, दुसरं काय. तर बघू शकता सकाळी आमचं जेवण झालं होतं दोघांचं. मस्त जेवण झाल्यानंतर जे काही भांडी होती ते भांडी धुवून घेतली मी. बोल. तर आता मी मम्मी भांडी धुतली. हे मम्मी बघा किती भांडी धुते. अशा प्रकारे सर्व भांड्या मी धुवून घेतल्या आणि आता इकडलं जे काही उरलं होतं भांडी घासायचं कारण ते पण किचन ओटा स्वच्छ साफ करून घेतला. भांडी घासून झाल्यानंतर सगळं किचन ओटा स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर जे काही कपडे राहिले होते त्या आंघोळीच्या अगोदर पांढरी रुमाल भिजवले होते ते आता स्वच्छ धुवून घेऊन आता ते वाळवले की काम संपलं. जर माझा हा तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. हा माझा जर डेली रुटीन मिनी ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर इंस्टाग्रामला फॉलो, लाईक, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी बघू शकता डेली रुटीनचा हा व्हिडिओज आहे. मम्मी भांडी धुतली. अशा प्रकारे सर्व भांडी झालेले आहेत. आता मी कपडे धुवायला घेतलेले. कपडे चांगले धुवून हे बघा ह्याचं अजून चालूच आहे. मी इकडे कपडे धुवून आले तरी ह्याचं गाडीचं काय करते काय माहिती, गाडीवर बसून धिंगाणा मस्ती चालू आहे. हा असा एकटाच असतो घरी, कंटिन्यू टी व्ही बघतो. मी माझ्या कामात असले ना सकाळी तो एकटा असेल की शांत खेळतो, पासार वगैरे जास्त नाही करत, टी व्ही बघत बसतो आणि खेळत असतो गाडीवर, कंटिन्यू एकटाच खेळतो. त्याला एकट्याची सवय. ती आली की तो जास्त मस्ती करतो, पण ती नसताना एकदम छान शाण्या बाळासारखं वागतो. तो काही त्रास वगैरे देत नाही. मी काम करत असते, तो एकटा चांगला खेळत असतो. हे बघा आता मी कपडे वाळवायला आले तर इथं मध्ये चालूच आहे त्याचं.
मी गेले होते, मी गाडी खेळत होते. मम्मी हे गणर कपडे धुत होती. हे बघा मम्मी किती आता कपडे धुवून झालेले आहेत, तर मी आता गॅलरीमध्ये वाळवायला आले. तिथं पण तो मध्ये मध्येच करतोय. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तो एकटा असतो, त्याला बोर होतं, त्यामुळे काहीतरी असं मध्ये मध्ये करावंच वाटतं त्याला. तो येतो मध्ये मध्ये काहीतरी त्याला खेळत असतो. हे बघा आता कसं उभारलेलं आहे तो दरवाजावरती, कसं उभारलेलं आहे. असं उभारतो तो, काहीतरी बघत असतो बाहेरून. त्याला जे गोष्टी दिसत नाही तर उभारून असं बघत असतो. हे बघा कसं खेळतोय. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय फ्रेंड्स. अजून नाही ते बस किती आहे बोला दूध. हे बघा मम्मी धुते. हे बघा मी खेळते होते ते, त्यानंतर मी खेळते होते. हे बघा मम्मी कपडे धुत होती. त्यानंतर मी खाली होते. हे बघा मी खाली खेळत होते खाली. हे बघा मी खाली उतरलो. जर हा मिनी ब्लॉग आवडले असतात यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो. आता मी उतरले. आता मी गाडी खेळत होते. मम्मी कपडे धुती. हे बघा मम्मी कपडे धुती होती. थांब का. त्यानंतर मम्मी कपडे धुली होती. हे काय इथे बघली होती मी.